केंद्रीय मंत्रिमंडळात पार पडलेल्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला। केंद्र सरकारने मराठी भाषेसह बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। याविषयी शुभेच्छापर आलेल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया स्वरांजली चॅनलद्वारे खास आपल्यासाठी। नमस्कार। मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात दर्जा प्राप्त करून दिला, त्यांचे मी शतता आभारी आहे। तमाम मराठी भाषिक, महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद संस्था, मराठी भाषा विभाग व मराठी भाषा संवर्धन संस्था तसेच मराठी साहित्यिक व राज्य सरकार यांच्या संघर्षाला आजचा दिवस उच्च कोटीचा उत्सव मानला जाईल। मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे मराठी ग्रंथालय, विद्यापीठ, महाविद्यालय, प्रशाला, वाचनालय येथे मराठी भाषेच्या ग्रंथाची व पुस्तकाची विपुल खरेदी होऊन वाचक वर्ग वाढेल। मराठी वर्तमान अधिक प्रमाणात निघतील। मराठी भाषेवर संशोधन, मराठी भाषा प्रचार व प्रसार संस्थेस अधिक फंड उपलब्ध होतील। मराठीचे विविध उपक्रम होतील। मराठी भाषा उन्नत व समृद्ध होण्याच्या दृष्टीने मराठी साहित्यिक यांचे व्याख्याने अधिक प्रमाणात आपणास ऐकण्यात येतील। शासकीय कार्यालय व न्यायालय येथे मराठी भाषेचा वापर अधिक प्रमाणात होईल। मराठी साहित्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्काराचे प्रमाण अधिक वाढीस लागतील। इतर भाषेतील मराठी साहित्य देवाणघेवाण होईल। इतर भाषेचे साहित्यही मराठीमध्ये येईल व मराठीतील साहित्य इतर भाषांमध्ये जाण्याचे वाचण्याचे वेळ अधिक प्रमाणात आपणास लाभेल। मराठी भाषेसाठी मी एक 4 ओळी म्हणतो आणि आपली रजा घेतो। माय मराठी भाषा नांदावी आपल्या ओठावर, माय मराठी भाषा नांदावी आपल्या ओठावर, तिचे आषाढ मेघ बरसावे आपल्या जीवनावर, तिचे आषाढ मेघ बरसावे आपल्या जीवनावर, इथे तिथे वाचता यावा तिचा अक्षरांचा चेहरा, इथे तिथे वाचता यावा तिच्या अक्षरांचा चेहरा, तिच्या अमृत शब्दांना आपण करावा मानाचा मुजरा, आपण करावा मानाचा मुजरा। धन्यवाद। मराठी भाषेला 3/10/2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून केंद्र सरकार दिलेला आहे। याच्या अगोदर तमिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया भाषांना अभिजात भाषा मिळालेल्या आहे। याच्यानंतर 2013 पासून मराठी भाषेला अभिजात भाषा मिळावी म्हणून प्रयत्न केलेले आहे। अनेक लोकांनी, अनेक कवी, साहित्यकारांनी प्रयत्न केलेला आहे। त्या प्रयत्नाचा 3/10/2024 रोजी मिळालेला आहे। केंद्र सरकार त्या भाषेला 200 कोटी रुपये, 200 ते 300 कोटी रुपये अभिजात भाषा डेव्हलपमेंट करण्यासाठी दिलेला आहे। त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि मराठी भाषेमध्ये बोलण्यासाठी, मराठी अनेक भाषांमध्ये लिहिलेले साहित्य मराठी भाषेमध्ये आणण्यासाठी त्या 200 कोटीचा उपयोग होतो। आणि तसेच या भाषा मिळण्यासाठी, अभिजात भाषा मिळण्यासाठी बीड जिल्ह्यातला फार मोठं योगदान आहे। त्या बीड जिल्ह्यामध्ये मधील विवेक सिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा आधार घेऊन मिळालेला आहे। बीड जिल्ह्यातील लोकांनी प्रयत्न केलेला असं न्यूजमधून मिळतो। तर जसं तेलुगू भाषेला मिळालेलं आहे, तेलुगू भाषा पण आम्ही फार प्रयत्न केलो। 10,000 सह्या इथून आम्ही केंद्र सरकारला पाठवलेलं होतं मिळावे म्हणून। तसंच मराठी भाषेसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि मराठी भाषेत ज्ञानेश्वरपासून अनेक संत होऊन गेलेले आहे।
आपलं पुण्यभूमी आहे. इथं आषाढ वारी, चैत्र वारी, कार्तिक वारी अशी अनेक वारी होतात आणि एवढं सुंदर श्लोक आणि आपल्याला ज्ञान प्रसार करणारी भाषा आहे. आणि महाराष्ट्र प्रदेश हे भारतामध्ये एक उद्योग क्षेत्र आणि एक साहित्यामध्ये संत साहित्यामध्ये एक फार मोठं योगदान असलेला महाराष्ट्र आणि मराठी भाषा आहे. आणि याबद्दल मी केंद्र सरकारला अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो की आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषा मिळाला म्हणून मला फार आनंद झालेला आहे. मी माझे 2 शब्द मी संपतो. नमस्कार, मी शोभना सागर, ज्येष्ठ साहित्यिक. खरं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. खूप दिवसाची ही आमची साहित्यिकांची मागणी होती, ती मागणी आता पूर्ण होते. त्याच्यामुळं सर्व साहित्यिक क्षेत्रातल्या लोकांना आम्हाला खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र भोसले. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ही खरोखरच सर्व मराठी भाषिकांच्या व मराठी सारस्वतांच्या दृष्टीने एक आनंददायी अशी बाब आहे. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंच आहे की माझे मराठीचे बोलो कौतुके, परी अमृतातेही पैजेशी जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवेन. त्याप्रमाणे अमृताशीही पैजा जिंकल्याचा अनुभव प्रत्येकाला येत आहे. खरोखरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या वृद्धीसाठी खूपच त्याचा उपयोग होणार आहे. कारण त्यासाठी केंद्र सरकार 250 ते 300 कोटीचा निधी देणार आहे आणि मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी मराठी भाषेतील जे दुर्मिळ असे प्राचीन ग्रंथ आहेत त्याचा अनुवादसुद्धा इतर भाषेमध्ये होणार आहे. तसेच मराठी भाषेचे मराठी भवन ही ठिकठिकाणी उभी करण्यात येणार आहेत आणि आपल्या देशातील सर्वसाधारण 450 विद्यापीठातून मराठी भाषा ही शिकवली जाणार आहे. ही खरोखरच आपल्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. सोलापूरकरांची सुद्धा मागणी आहे की सोलापुरातही मराठी भवन व्हावं. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे मराठी भवनाचं काम सुद्धा मार्गी लागेल अशी आपण आशा करूया. धन्यवाद. मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला. खरोखर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. 2013 सालापासून प्रयत्न केले जात होते आणि या प्रयत्नाला एक यश आलं. रंगनाथ पठारे यांच्या समितीने यासाठी खूप प्रयत्न केले. त्यातील पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि महाराष्ट्रातील तमाम साहित्यिकांनी, जनतेने अभिजात दर्जा मिळावा म्हणून जवळजवळ 5 ते 10 लाखापर्यंत पत्र केंद्र शासनाला पाठवले होते. आणि त्याचा परिणाम असा झाला की काल केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिला. खरं तर मराठी भाषा ही पहिल्यापासूनच अभिजात आहे, समृद्ध आहे, संपन्न आहे. परंतु काही गोष्टी कशा असतात की इतरांनी शिक्कामोर्तब केलं तर इतर भाषिक लोक त्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघतात. त्यासाठी हा दर्जा असणं आवश्यक आहे. खरं तर याच्यासाठी जे निकष आहेत ते म्हणजे प्राचीन भाषा ही प्राचीन असावी, त्यातलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं असावं, भाषेचं वय 1,500 ते 2,000 वर्षाचं असावं, भाषेला स्वयंभूषण असावं आणि प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या राज्यांना भरीव अनुदान मिळते. भारत सरकारने आत्तापर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा दिला होता आणि आता काल त्यांनी 5 भाषांना हा दर्जा प्रदान केलेला आहे. आता यामुळे काय होईल तर मराठी भाषेच्या बोलीचा अभ्यास होईल, संशोधन होईल. भारतातील जवळजवळ 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाईल, शिकली जाईल आणि एक मराठीतील समृद्ध साहित्य परंपरा या सगळ्या विद्यापीठामध्ये जाईल. खरं तर मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये
संत साहित्य, पंडित साहित्य, शाहिरी साहित्य, लोकसाहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्री साहित्य, त्याचप्रमाणे विज्ञान साहित्य, बालसाहित्य, या सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे. मराठी भाषा या अशा विविध प्रकारे खूप समृद्ध आहे आणि म्हणूनच या भाषेला हा दर्जा मिळणं खूप गरजेचं होतं. आपल्याला माहिती आहे की जवळजवळ इसवी सनाच्या पहिल्या शतकात गाथा सप्तसई हा राजा हालचा एक ग्रंथ आपल्याला संशोधनाने पाठवलेला आहे आणि त्यामुळे त्या ग्रंथामध्ये त्या काळचा सातवाहन राजाने केलेल्या ज्या अनेक गाथा म्हणूयात किंवा गोष्टी असतील या एकत्र करून तत्कालीन समाज संस्कृती यांचं आपल्याला दर्शन घडवलेलं आहे. जवळजवळ 700 गाथा आहेत आणि पाणिनी पूर्वकालीन भाषा किंवा बोली यांचा जसा जसा विस्तार होत गेला वेगवेगळ्या प्राकृत भाषा तयार झाल्या आणि त्यातलीच एक मराठी भाषा आहे. मराठी भाषेतील कित्येक शब्द आजही या गाथा सप्तसईमध्ये सापडतात आणि त्या दृष्टीने ही भाषा खूप समृद्ध आहे. ज्ञानेश्वरी तर आपल्याला माहितीच आहे की सर्वांनी एक ज्याला आपण म्हणूयात की तिची भाषा वैभवाची खूप मोठी प्रशंसा केलेली आहे. तसा ग्रंथ इतर भाषेतसुद्धा कमी प्रमाणात दिसेल आणि म्हणूनच आपली मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे आणि या भाषेचं महत्त्व सगळ्यांना माहीत असलं तरी इतर राज्यातील लोकांना, इतर भाषिक लोकांना या भाषेचं महत्त्व, या भाषेतलं साहित्य यांची नव्याने ओळख होईल असं मला वाटतं. यासाठी केंद्र सरकारचे आम्ही सर्व साहित्यिक खूप आभारी आहोत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूरच्या अध्यक्ष या नात्याने मी सर्व साहित्यिकांचे, सदस्यांचे, मराठी भाषिकांचे खूप खूप अभिनंदन करते. ही गोष्ट खूप चांगली झालेली आहे आणि यामुळे या भाषेला अधिक ऊर्जा मिळेल, या भाषेतील साहित्य अधिक लोकांपर्यंत जाईल आणि ही भाषा अधिक संपन्न समृद्ध होईल याची खात्री आहे. धन्यवाद.